हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथं पाहतो की कृष्णाला दुष्यंतने चहा बनवायला लावलेला असतो, पण तिच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे तिला जमत नाही. उलट तिच्या हातून भांडं निसटतं. इतक्यात तिकडे अढळराव येतात. अढळराव ताबडतोब ते भांडं उचलतात आणि काय अहो सुनबाई तुम्ही पण, असं म्हणत लगेचच महादू काकांना बोलवून घेतात. महादू काका तिकडे येतात. अढळराव म्हणतात, महादू काका तुम्हासनी ठाव आहे नवत सुनबाईंच्या हाताला लागलंय म्हणून, मग त्यांच्यावरती तुम्ही कामांचा भार पडूनच कसा काय देता? काय चाललंय का हे? लक्ष द्या इथं आणि काय करायचं आहे ते बघा. आणि सुनबाई तुम्ही माझ्याबरोबर या. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते काय झालं? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात की या म्हणलं नवं बोलायचं आहे. त्याबरोबर कृष्णा ठीक आहे म्हणते. अढळराव पुढे जातात. कृष्णा महादू काकांना म्हणते, महादू काका तुम्ही जरा दुष्यंत सरकारांसाठी चहा ठेवताय काय? त्यावर लगेचच ते होकार देतात. त्याबरोबर लगेच कृष्णा ही अढळरावांकडे येते आणि म्हणते, बा काय झालंय, कशापायी बोलवलं? त्याबरोबर अढळराव म्हणायला लागतात, कृष्णे दुष्यंत समोर आज सांगितलंय, ठरवलंयस ना बाळजाबाईचा खरा चेहरा आणायचा? तर इतक्यात दुष्यंत बाळजाबाईंकडे येतो आणि बाळजाबाईंना विचारतो, आई काय झालं, तू असं अचानक खोलीत का बोलवलंस? बाळजाबाई म्हणतात, थांब की एक मिनटं, मी जयकांतला बी बोलवलं आहे, त्याला बी येऊ दे, मग तुम्हा दोघांनी बी संगतच सांगतो. त्यावर दुष्यंत म्हणतो, काही झालंय काय? नाही म्हणजे काही सिरियस आहे का? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे नाही रे, सिरियस वगैरे असं काही नाही आहे, ते सहजच, जरा थांब, येऊ दे की जयकांतला येऊ दे. मग जयकांतही त्या ठिकाणी येतो. मग आता जयकांत येतो. बाळजाबाई म्हणत असतात, अरे तू आता पुण्यालाच जायला निघालेस नवं, तर पुण्याकडे काही वसुल्या करायच्या आहेत आपल्या. जयकांत तिकडं चाललाच आहे, तर वसुल्या जरा जास्त करायचे. तर मी म्हणत होतो की जयकांतला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि मग येता येता तुम्ही दोघं जण वसुल्या करतच या काय? त्याबरोबर आता दुष्यंत माझं एवढं काम करशील ना, असं बाळजाबाई म्हणतात. दुष्यंत म्हणतो, आई अगं असं काय विचारतेस, करशील ना म्हणजे काय? अर्थात करेन. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बरं मग जयकांतानं तू दोघं संगटच निघा आणि हो बिगीन जावा आणि पटापटाने येवा काय? आणि जयकांत दुष्यंत बरोबरच जातो. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, अहो काकीसाहेब पण भावाला त्रास द्यायची गरज. त्याबरोबर आता बाळजाबाई जयकांतला खुणवतात की घेऊन जा त्याला तुझ्याबरोबर. तसा मग लगेचच जयकांत म्हणतो, गरज नव्हती तशी, पण आता घेऊन जातो. नाही म्हणजे तेवढीच जरा मला मदत होईल हो, म्हणून म्हणतो घेऊनच जातो काय भावड्याला. भावड्या चल निघायचं नवं मग आपण. त्यावर दुष्यंत म्हणतो हो. त्याबरोबर इकडे अढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे म्या जी चूक केली ती चूक पुण्यांदा तू करू नगस. त्याबरोबर कृष्ण आता म्हणत असते, बाळजाबाईंच्या बाबतीत तुम्ही चूक केली कोणती आबा? त्यावर मग मात्र अढळराव गप्प राहतात. तर दुष्यंत जयकांतला म्हणतो, जयकांत फक्त 5 मिनटं थांब, मी चहा पिऊन घेतो, लगेच आपण निघूया. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे आता कशाला चहा पाणी पित वेळ वाया घालवताय, लांबचा पल्ला आहे की नाही, दोघं पण कसे रे तुम्ही असे, जा बरं पटापट बिगीनं आणि मग लवकर या काय? जयकांत तो ढाबा आहे ना माहिती आहे ना तुला कॉर्नरवरचा, त्या ढाब्यावरनं मस्त दोघं जण मस्त बसून बक्कड चहा प्या काय? पण आत्ता निघा बाबा, घरातनं निघायला वेळ केला का नाही की अनेक वेळ लागतोय तिकडं, कळलं का? त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, बरोबर ठीक आहे निघूया. आई मी संध्याकाळी एक पार्टी ठेवली आपल्या घरी, कृष्णाला सरप्राईज द्यायचं आहे ना त्यासाठी. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, पार्टी? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो अगं नवीन वर्षाची सुरुवात होती आहे ना, म्हणून मी कृष्णासाठी खास पार्टी ऑर्गनाईज केली. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे वा ही तर झाकच गोष्ट आहे की. बरं मग तर आता जावं बिगीनं जावा आणि पटापट या काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो आई बरं चल आता आम्ही येतो, संध्याकाळी लवकर येऊ. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, वय निघा. मग दुष्यंत तिकडनं बाळजाबाईंचे आशीर्वाद घेतो आणि निघतो. जयकांत तिथेच थांबतो आणि बाळजाबाईला विचारतो, काकीसाहेब नाही म्हणजे मला काही कळलं नाही, तुम्ही भावड्याला कशा पाहिजे माझ्याबरोबर वसुलीसाठी पाठवायला आज? काय म्हणजे कळलंच नाही हो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, ते समज मी तुला नंतर सांगते, आत्तापुरतं मी जेवढं सांगायलो आहे की नाही तेवढंच ध्यानात घे. दुष्यंतला बाहेर घेऊन चाललायस, काय बी झालं तरी कृष्णाचं आणि त्याचं बोलणं होता कामा नये. आणि समजात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्यंतला घरी यायला उशीर झाला पाहिजे, त्याला उशिरा तर बाहेरच ठेव, समजलं नवं? त्यावर जयकांत होकार देतो.
कृष्ण धावत येते आणि दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, चहा बनवायला लावलं होतं ना, घ्या चहा प्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे, मला वेळ नाही आहे, प्लीज मी निघतो ना, मी आल्यावर घेतो. आणि मग तो तिकडनं निघून जातो. बाळजाबाई तिकडे येतात आणि कृष्ण आणि बनवलेला जो चहा असतो तो स्वतः घेतात आणि म्हणतात, गोड नाही, कडू आहे जरा. आणि मग तो चहा पुन्हा त्या प्लेटीत ते ठेवून देतात. त्यावेळी कृष्णा बाळजाबाईंना लगेचच म्हणते, नाही काय असतं ना, ज्या माणसाचं तोंड कडू असतं की नाही त्याला पाणी बी कडूच लागते, कळलं ना? बाळजाबाई, तुम्हीच आत्ता काहीतरी बहाणा करून दुष्यंत सरकारसने बाहेर पाठवलं आहे, तुम्हासनी काय वाटलं मला ठावं नसेल हो? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा चेहरा म्या दुष्यंत सरकारांमोरं आणणार म्हणजे आणणारच. त्यावर बाळजाबाई म्हणू लागतात की अगं हो, पर एक गोष्ट तू बी देव ठेवू ध्यानात, नाही माझा चेहरा त्याच्यासमोर आणता आणता तूच या घराबाहेर नाही गेलीस म्हणजे मिळवलं काय. त्याबरोबर इकडे पूजाला खूप भूक लागलेली असते. पूजा म्हणत असते, ओ यार, इथे मला एवढी भूक लागली आहे आणि हा डी अजून माझं जेवणाचं ताट घेऊन आला कसा नाही, हा विसरला की काय माझ्या जेवणाची वेळ. नाही 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 नाही, असं होता कामा नये. किंवा त्या कृष्णाने जेवणच बनवलं नसेल तर, ओ माय गॉड, काय यार, मला भूक लागली आहे एवढी आणि हड्डी अजून जेवण घेऊन येत कसा नाही आहे, मला खूप भूक लागली आहे. ह्या आजाराचं नाटक करता करता ना पोटात फार डबडं पडलं आहे, मला हे सगळं ना खूप महागात पडतं आहे बरं. पण काय करू, डी येईपर्यंत तर वाट तर बघावीच लागणार ना. त्या कृष्णाने जेवण तर केलं असेल ना. इतक्यात कृष्णा तिकडे पूजाचं जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते, पूजे हे घे तुझं जेवण, जेवून घे. त्यावर पूजा म्हणते, माझा फ्रेंड कुठे आहे? त्यावर कृष्णा म्हणते, अगं तुझ्या दाजीसने काम होतं म्हणून ते कामासाठी बाहेर गेलात, त्यांचा पासपोर्ट जळाला होता ना, पासपोर्ट बनवायला गेलात ते. त्याबरोबर आता लगेचच पूजा म्हणते, पण मग तू का आलीस? तो माझा फ्रेंड आहे, तू नाही आहेस. त्यावर मग कृष्णा म्हणत असते, अगं पूजे असं काय करायल्यास लहान लेकरावानी, आता त्यासनी कामधंदे सोडून इथंच बसवायचं काय आपण? हां, कामं आहेत की नाही त्यासनी म्हणून गेल्यात ते, तू खाऊन घे धर. त्यावर पूजा म्हणते, नाही नको, मला तुझ्या हातून काहीच नको आहे, मी नाही घेणार. कृष्णा म्हणते, पूजे अगं असं काय करायलास लहान लेकरासारखं, ऐक की माझं, घे की गं खाऊन. त्यावर पूजा म्हणते, मी म्हटलं ना मला नको आहे म्हणून तुझ्याकडून. कृष्णा म्हणते, पूजे बघा. त्यावर पूजा म्हणते, नको आहे मला. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग मी हे ताट घेऊन माघारी जातो. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या दाजीसनी यायला आहे की नाही रात्र होणार आहे, मग तोवर उपाशी राहणारीस तर राहा, मी जातोय, कळलं ना? पूजा म्हणते, ठीक आहे, मी माझा फ्रेंड आला कीच खाईन, कळलं ना? कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग मी हे ताट घेऊन जातोय माघारी. तुला नको आहे ना? पण ध्यानात ठेवा, ते येणार आहेत रातच्याला उशिराने, ते लवकर येणार नाही आहेत. आणि मग कृष्णा तिकडनं ताट घेऊन चाललेली असते. पूजा आता मनातल्या मनात म्हणत असते, पूजा पूजा पूजा, अगं काय करतेस हे, जेवणाचं एवढं मोठं ताट तुझ्या समोर आलं होतं भूक लागलेली असताना आणि तू ते ताट कशाला मागे घालवतेस? नको 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 पूजा, नको, थांबविला थांबव. मग पूजा लगेचच कृष्णाला हाक मारते आणि म्हणते, ए थांब, ते ताट इथेच ठेवून जा, मला भूक लागली की मी खाऊन घेईन. कृष्णा म्हणते, आत्ता कसं शहाण्यावानी बोललीस, शाब्बास, मी ताट ठेवून जातो, तुला वाटलं की तू खाऊन घ्या. आणि मग कृष्णा तिच्या खोलीत येते. खोलीत येऊन आता ती मनात म्हणायला लागते, दुष्यंत सरकारांनी काय खाल्लं असेल काय, एवढी दुपार झाली तरी बी एक फोन नाही केलेला यांनी मला, फोन करायला पाहिजे का नको, कुठं आहेत काय आहेत समजायला नको आहे मला. बरं नाही, यासनी तर काही वाटतच नाही, यांनी मला साधा एक फोन करून बी काही कळवलेलं नाही आहे, कधी येत्याल कधी नाही काहीतरी सांगायला पाहिजे होतं का नाही यांनी. जाऊ दे, मॅच फोन करून बघतो. मग कृष्णा दुष्यंतला कॉल करते. दुष्यंत म्हणत असतो, हां हॅलो कृष्णा बोल. त्याबरोबर कृष्णा विचारायला सुरुवात करते, अहो तुम्ही पोचलात काय व्यवस्थित, आणि तुम्ही काही खाल्लं आहे काय, आणि सकाळच्याला मला चहा बनवून सांगितलात आणि चहा न पिता गेलात होय. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी बी सकाळी किती बी महत्त्वाचं काम असू दे, किती बी घाई असू दे, पर घराबाहेर पडण्या अगोदर चहा किंवा भाकरीचा तुकडा जे काही पुढ्यात येईल का नाही ते गपगुमान खाऊन घ्यायचं असतं, नाहीतर चांगलं नसतं ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, चांगलं नसतं. कृष्णा, हे काय लॉजिक आहे, का असतं बरं असं? त्याबरोबर कृष्णा म्हणते, हो तुम्ही की नाही उगा मला जास्त आता विचार करायला लावू नका, ते चांगलं नसतं म्हणलं नवं, मग ते चांगलं नसतंच. आणि तसं बी तुम्ही उगाच ते प्रश्न कशा पाहिजे विचारतो, आधीच माझ्या डोक्याला काही लोड कमी आहे होय. त्याबरोबर लगेच दुष्यंत म्हणतो, बापरे तुझ्या डोक्याला कसला लोड आला आता, माझ्या पासपोर्टचंच टेन्शन घेतलंयस का? त्याबरोबर इकडे आता बाळजाबाईंनी गणपतला बोलवलेलं असतं आणि गणपतला त्या एक काम सांगतात. गणपत म्हणतो, नाही तुम्ही म्हणायला म्हणजे बाळजाबाई तुम्ही पूर्ण विचार केलेला असणारच आहे, पण म्या काय म्हणतो,
नाही म्हणजे बघा तुम्ही विचार करा, हे तुम्हाला जरा जादा नाही वाटत का? त्यावर मग आता बाळजाबाई म्हणत असतात की हे बघा भाऊजी, मला काय जादा वाटत नाही आहे, म्या सांगितलं आहे तसं तुम्ही करा. कृष्ण आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार ते समजा जाऊ द्या, मला तुमच्याबरोबर थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणायला लागतो, ओ वहिनी साहेब, काय आमसनी ठाव आहे की आमच्या भावड्यावर तुमचा लई म्हणजे लई जीव आहे ते, पर आम्ही काय म्हणायलो आहे, आता आलाय ना वा आमचा भावड्या आमच्याबरोबर, मग जरा आमसनी बी गप्पा मारू दे की, तुम्ही बोला नंतरच्याला घरी गेल्यावर. काय भावड्या, अरे काय हे गाडी चालवताना फोन होय? मग दुष्यंत हा हसतो. त्याबरोबर इकडे बाळजाबाई म्हणत असतात, हे बघा भाऊजी, काहीच जास्त होणार नाही आहे. एखादी गोष्ट जर आपल्या जीवाच्या जड येत असली का नाही तर ती जागेवरच थांबवायची असते, आणि म्या बी तेच करायलो. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐका तरी. दुष्यंत म्हणतो, बरं तुला जे बोलायचं ते तू बोल, पण मलासुद्धा तुला काहीतरी सांगायचं आहे, जे मी तुला रात्री घरी आल्यानंतर सांगणार आहे. त्यामुळे तुला तर मी येईपर्यंत वाट बघावीच लागणार आहे. सबर का फल मीठा होत आहे असं म्हणतात ना. बरं चल, बाय द वे कृष्णा, मी आता फोन ठेवतो. खरोखर मी ड्राईव्ह करतोय, ड्राईव्ह करताना असं फोनवरती बोलायचं नसतं, मग आपण घरी आल्यावर बोलूया, ओके? त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार ऐका. पण कृष्णा काय बोलत असताना दुष्यंत काही न ऐकता फोन कट करतो. त्यानंतर मग आता जयकांतला लगेचच दुष्यंतला टॉन्ट मारायचा असतो. तो म्हणतो, ओ प्यार में डुबे आशिक, गाडी सांभाळून चालवा काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो जयकांत शेठ चालवतो सांभाळून. त्यावर जयकांत लगेचच म्हणू लागतो की बापरे, काय ती घरी जाण्याची घाय भावड्या तुझी. त्यावर दुष्यंत म्हणतो, यासाठी लग्न झालेलं असावं लागतं जयकांत म्हणतो, बरं आता तुझं झालं आहे ना व, मग बाद झालं तेवढंच. अति प्रचंड येगानं गाडी चालव आणि चल घरला, मग मस्त कामं करू पटापट आणि जाऊया घरी. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्ण सतत मला काहीतरी सांगायचं असं म्हणत होती, काही एमर्जन्सी नसेल ना जयकांत? त्यावर जयकांत म्हणतो, अरे नाही भावड्या, एमर्जन्सी काय असेल, आणि असली तर आहेत की काकीसाहेब तिकडं, त्या बघून घेत्याल, आणि घरला तर जातो आपण 10-11 वाजेपर्यंत, मग आपण बघू. त्याबरोबर मग कृष्णा इकडे म्हणत असते, दुष्यंत सरकारांचं काय चाललं आहे, मी बोलायलो काय, हे करायलात काय? तर इकडे अढळराव कृष्णाकडे खोलीत आलेले असतात, आणि आता कृष्णाला ते म्हणत असतात, सुनबाई. त्यावर कृष्णा म्हणते, काय झालं, तुम्ही इतके धावत पळत का आला आबा? त्याबरोबर मग आबा म्हणजेच अढळराव कृष्णाला सांगतात, लक्षात ठेवा, आता जोवर दुष्यंत घरला येत नाही तो पावतर तुम्ही तुमच्या खोलीबाहेर पडायचं नाही, समजलं ना तुम्हासनी? त्यावर कृष्णा म्हणते, पण झालं आहे काय असं नक्की आबा, आणि खोलीबाहेर पडायचं नाही म्हणजे का खोलीबाहेर पडायचं नाही आहे म्या? त्याबरोबर अढळराव म्हणतात, ते समजा म्या सांगतो तुम्हासनी नंतर, आत्ता जेवढं सांगितलं आहे का नाही तेवढं लक्षात घ्या. दुष्यंत घरी येईपर्यंत तुम्ही ह्या खोलीबाहेर पडायचं नाही, कळलं ना व? आणि मग आता लगेचच त्या ठिकाणं निघून जातात. त्याबरोबर इकडे लगेच गणपतला बाळजाबाई विचारतात, सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे होईल ना व? त्यावर गणपत लगेच म्हणतो, हो वहिनी, तुम्ही काही काळजी करूच नका, सगळं नीट होईल. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, मगापासनं ती कृष्णा खोलीबाहेर आलेलीच नाही म्हणजे तिचं आणि दुष्यंतचं काही बोलणं तर झालं नसेल ना? आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. त्यावर मग बाळजाबाई ह्या गणपतला म्हणतात, नका काळजी करू, जयकांतला पाठवलं आम्ही दुष्यंताबरोबर, जयकांत सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. दुष्यंत आणि कृष्णा यांचं कुठल्याही परिस्थितीत आज बोलणं काही होणार नाही. तर इकडे कृष्णा ही दुष्यंतची वाट बघत असते. तिला आता वाटत असतं 10 वाजले तरी बी यांचा काही पत्त्या नाही, आणि परतीच्या रस्त्याला लागलो आहे असा फोन बी नाही. काय चाललं आहे का या दुष्यंत सरकारांचं? कवा धरणं मी वाट बघायलो आहे, अजून कुठं राहिले असतील? बाळजाबाईंनी काही केलं तर नसेल ना दुष्यंत सरकारसनी? नाही तसा तो जयकांत बी आहे त्यांच्याबरोबर. काळजी वाटायला आता. कृष्णे अगं काय बोलायलास काय तू? हे बघ, उगाचच्या उगाच असलं तसलं भलतं काहीतरी बडबडू नकोस, समजलं ना व? समज झाक होणार. इतक्यात कृष्णाला अढळरावांचं बोलणं आठवतं. सुनबाई, काय बी झालं तरी या खोलीबाहेर पडू नकासा, खोलीतच राहा, दुष्यंत येईपर्यंत इथंच बसा, समजलं ना व? आता कृष्णाला टेन्शन आलेलं असतं की नक्की काय घडलं असेल, काय झालं असेल.
दुष्यंत फोनसुद्धा का करत नाही असा ती विचार करत असते. इतक्यात फोन वाजतो आणि कृष्णाच्या फोनवर दुष्यंतचाच फोन आलेला असतो. कृष्णा फोन उचलते आणि म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार काय कवाधरणं वाट बघायला होतो मी तुमच्या फोनची. दुष्यंत म्हणतो, कृष्णा लवकर ये वाचव मला. कृष्णा धावत बाहेर येते तर तिला बाहेर पडलेला दुष्यंत सापडतो. कृष्णा दुष्यंतला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. दुष्यंत सरकार अहो उठा की. दुष्यंत सरकार काय व्हायलंय तुम्हासनी दुष्यंत सरकार. त्यावेळी दुष्यंत ओरडतो, सरप्राईज. त्याबरोबर मग आता सगळेच जण ओरडतात, सरप्राईज 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 पार्टी सरप्राईज पार्टी. आणि मग आता लाईट्स येतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो सरप्राईज पार्टी. त्यावर कृष्णा म्हणते, मस्करी सुचायला तुम्हासनी. त्याबरोबर इकडे लगेचच दुष्यंत बघतो की कृष्णा खरोखर रडते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, अगं ए कृष्णा प्लीज, अगं रडू नकोस. मी तुला सरप्राईज द्यायचं, काहीतरी नवीन वर्ष सुरू होतं आहे म्हणून हटके करायचं, यासाठी फक्त हे सगळं रचलं. मला खरंच तुला त्रास द्यायचा नव्हता. सॉरी कृष्णा, रडू नकोस ना तू. त्यावर कृष्णा म्हणते, सरप्राईज सुचायलं आहे तुम्हासनी. अहो दुष्यंत सरकार, एखाद्याच्या जीवाला टांगणी लावून तुम्हाला कशी काही गंमत सुचू शकते हो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं जाऊ देत ना आता, खरंच सॉरी, रडू नकोस ना कृष्णा प्लीज. त्यावर बाळजाबाईसुद्धा पुढे येतात आणि म्हणत असतात, दुष्यंता अरे काय रे हे असली जीवघेणी मस्करी कोणी करतं का. या मस्करीला काय अर्थ आहे बरं. त्याबरोबर मग आता लगेचच दुष्यंत म्हणायला लागतो, आई अगं तू असं काय करतेस. मी तर तुला आधीच सांगितलं होतं ना की आज कृष्णाला सरप्राईज द्यायचं आहे, आज 31st पार्टी आहे, न्यू इयर, त्याच्यासाठीच मी हे सगळं केलं होतं. खरंच कृष्णा यार, खरंच सॉरी, रडू नकोस ना. त्यावर कृष्णा म्हणते, बरं दुष्यंत सरकार, आता हे आपण समजा नंतरच्याला करू की, मला तुमच्याबरोबर खरोखर महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग कृष्णा ही बोलायला लागणारच असते. इतक्यात बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणतात, अगं थांब की जरा. नाही म्हणजे तुला जे काही दुष्यंत बरोबर बोलायचं आहे ते मला कळालं आहे. कृष्णा आता बाळजाबाईंकडे रागाने बघत असते. तर आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, आता आधी आपण करूया की पार्टी. नाही, पार्टीला भरपूर लोक आल्यात ना व. त्यावर लगेचच इकडे गणपतसुद्धा म्हणायला लागतो, होय नाही तर काय, मला वहिनींनी अगदी सिस्टमॅटिकली समजी तयारी करायला लावली होती आणि मी केली बी. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, अच्छा म्हणून होय तुम्ही समजासने आम्हाला तयार होऊन राहायला सांगितलं. पार्टी द्यायची आहे दुष्यंतला या कृष्णीसाठी, मग आम्हाला कशाला तयार केलं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, आता आधी आपण पाहुण्यांचा पाहुणचार बघू आणि मग नंतर आपण तुला दुष्यंत बरोबर काय बोलायचं आहे ते बघू. काय रात्रभर दोघं राजाराणी गुलुगुलू करा. आता हे सगळं बघून पूजाला खूपच जास्त राग येत असतो, पण गप्प राहण्या वाचून तिच्याकडे काहीच पर्याय नसतो. तर आता दुष्यंत हा म्हणत असतो, कृष्णा आता तू एक काम कर, जा मस्त तयार होऊन ये, जा छान रेडी हो. त्याबरोबर लगेचच कृष्णा तयार व्हायला जाते. बंट्या दुष्यंतला विचारतो, दुष्यंत सरकार जमलंय नवं सगळं. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो जमलंय सगळं जमलंय, आता फक्त पुढचंसुद्धा सगळं व्यवस्थित जमायला हवं. त्यावर बंट्या म्हणतो, हा आता ते सगळं तुमच्यावर आहे, तुम्ही व्यवस्थित केलं तर जमल, नाहीतर हुकल. त्याबरोबर दुष्यंत लगेचच म्हणतो, जा ज्यूस पी. काय ज्यूस पी. बरं मी आलोच, गाईस यू कॅन प्लीज एन्जॉय. एवढं बोलून दुष्यंत तिकडनं जातो. त्याबरोबर जयकांत हा बाळजाबाईंकडे येतो आणि म्हणत असतो, काकीसाहेब सगळं प्लॅनप्रमाणे घडायला नवं. बाळजाबाई म्हणतात, होय आता पुढचं बी समजा असंच व्हायला हवं काय. त्यानंतर कृष्णा ही छान तयार होऊन त्या ठिकाणी आलेली असते. मग आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा 2026चं हे नवीन साल सुरू होतं आहे. यावर्षी आपण प्रत्येक पाऊल एकत्र चालू. यावर्षी आपण दोघंजणं कायम एकत्र राहू आणि आपल्या प्रेमाचा सुंदर प्रवास सुरू करू. खरंच कृष्णा. त्यानंतर मग दुष्यंत आणि कृष्णा न्यू इयरचा केक कापतात. बाळजाबाईंना वाटतं की दुष्यंत पहिला केक त्यांना भरवेल, पण दुष्यंत बाळजाबाईला केक न भरवता कृष्णाला पहिला केक भरवतो. हे बघून बाळजाबाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणत असतात की हे वर्ष आणि हा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.